अंजनेरी येथील महिलांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी पाठपुरावा। अंजनेरी गावातील सरपंच जिजाबाई लांडे, उपसरपंच सागर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी तहसील कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे धडक दिली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या फायद्यांमध्ये होणाऱ्या विलंबाबाबत त्यांनी प्रशासनात जाब विचारलाय। या प्रसंगी यमुनाबाई बेंडकुळी, वेणुबाई बदादे, गंगूबाई मोतीराम बदादे, राहीबाई शीत व सुमनबाई बदादे यांसारख्या महिलांनी आपली व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली आहे। त्यांनी या योजनेअंतर्गत लाभ न मिळाल्याने त्यांच्यासमोर उद्भवलेल्या आर्थिक अडचणींचा पाढा वाचलाय। या चर्चेवेळी निवासी नायब तहसीलदार SB पवार, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार जानकी कार्य तसेच क्लर्क भाऊसाहेब काडळी उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतलाय व 28 मे 2025 पर्यंत संबंधित लाभार्थ्यांची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। सामाजिक कार्यकर्ते अरुण शिंदे यांचीही या आंदोलनात सक्रिय उपस्थिती होती। त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी संयमित पण ठाम भूमिका घेतली। या प्रसंगामुळे गाव पातळीवरील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित झाले। या आंदोलनामुळे प्रशासनाकडून अपेक्षित सकारात्मक पावले उचलली जातील अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। 2024 पासून या ज्या महिला आहेत अंजनेरीच्या त्यांनी वृद्धाचे प्रकरण केले आणि वृद्ध तर 2 वर्षापासून यांना इथं फक्त हेलपाटे मारण्याचं काम चाललंय आणि या साहेबांकडे यांचे कोणते प्रकारचे डॉक्युमेंट्स नाहीये आणि त्यांनी त्यांना 2 वर्षानंतर सांगितलं का तुमचे कागदच नाही, नवीन प्रकरण करा आणि त्यांच्याकडे पोचपावती असताना रहिवासी दाखले आणा, ग्रामीण भागात कागद करता त्यांना दमून टाकू राहिले। नाशिक लोकशाही न्यूज साठी अरुण प्रभाकर शिंदे, त्र्यंबकेश्वर।